नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMPS चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहेत। पेपरला पाडण्याची मित्रांनो दाट शक्यता आहे, कारण की बघा आत्ताच या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी बघा पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली बघा। पहिला प्रश्न आपला, जून 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून कुणी शपथ घेतली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो। याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र मोदी। लक्षात ठेवा, 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली। या ठिकाणी जर पाहिलं तर 9 जून 2024 रोजी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली या ठिकाणी शपथविधी सोहळा मित्रांनो पार पडलेला आहे। नरेंद्र मोदी यांनी सलग बघा तिसऱ्या वेळेस भारताचे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली। पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे बघा दुसरे नेते आहेत। पुढचा प्रश्न आहे बघा, मोदी सरकार 2024 मध्ये देशामधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री कोण बनले? तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, राम मोहन नायडू। ऑप्शन क्रमांक ए, राम मोहन नायडू 2024 मध्ये बघा कॅबिनेट मंत्री बनलेले बघा सर्वात तरुण। तेलुगू देसम पक्षाचे खासदार राम मोहन नायडू मोदी सरकार 3.0 मध्ये देशामधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनलेले बघा। त्यांचं वय बघा 36 वर्ष आहे। राम मोहन नायडू सलग तिसऱ्यांदा श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघामधून बघा आंध्र प्रदेशमधून खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, 4 जून 2024ला 18वी लोकसभा याचं निवडणूक जे काही निकाल आहेत बघा ते जाहीर झाले, आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली NDAला 293 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत, आणि भाजपाने त्यामध्ये 240 या ठिकाणी खासदारांनी निवडणुका जिंकल्या होत्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बघा राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांना बघा पंतप्रधानासाठी नामनिर्देशित केलं, आणि नरेंद्र मोदी यांनी बघा 9 जून रोजी सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली बघा। नरेंद्र मोदीचा जन्म लक्षात ठेवा 17 सप्टेंबर 1950ला गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यामधील वडनगर या ठिकाणी झाला। आईचं नाव काय बघा हिराबेन मोदी, आणि वडिलांचं नाव बघा दामोदरदास मोदी हे आहे। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आणि अशाच चालू घडामोडी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा, आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून टाका आत्ताच्या आत्ता। 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर नरेंद्र मोदी बघा पहिल्यांदाच भारताच्या या ठिकाणी पंतप्रधान झालेले बघा। भारताच्या स्वातंत्र्यानंतर बघा जन्मलेले ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 1984 नंतर प्रथमच बघा एका राजकीय पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत मिळालं बघा। लक्षात ठेवायचं 1984 नंतर। त्यानंतर नरेंद्र मोदीला कोणकोणते पुरस्कार मिळाले? तर ऑर्डर ऑफ डूप ग्लॅपो पुरस्कार 2024 बघा हा जो काही भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा 2024 मध्ये मोदीला मिळालेला आहे। त्याच्यानंतर ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहो 2023 पापुआ गिनीचा बघा सर्वोच्च नागरी पुरस्कार सुद्धा या ठिकाणी नरेंद्र मोदीला मिळालेला आहे बघा। त्यानंतर बघा लिजन ऑफ ऑनर 2023 फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदीला मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो ऑर्डर ऑफ द नाईल पुरस्कार 2023 इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान सुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी 2023चा हा जो काही फिजीचा सर्वोच्च सन्मान आहे हा सुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे। त्यानंतरचा पुरस्कार आहे पहा लिजन ऑफ मेरिट अवॉर्ड 2020 हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, हा सुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे। त्यानंतर बघा किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसॉ 2019 बहरीनचा बघा सर्वोच्च सन्मान नरेंद्र मोदीला या ठिकाणी मिळालेला आहे। ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू अवॉर्ड 2019 हा रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे। त्यानंतर मित्रांनो गाझी अमीर अमानुल्लाह खान स्टेट ऑर्डर 2016 साली अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे बघा। पुढचा प्रश्न आहे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये तिसऱ्यांदा कोणत्या दिवशी शपथ घेतली? तर 9 जूनला या ठिकाणी शपथविधी पार पडली। सर्वात पहिल्यांदा बघा शपथ 2014ला, त्याच्यानंतर 2019ला आणि 2024ला तिसऱ्या वेळी बघा या ठिकाणी शपथ घेतली। 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला किती देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते? तर 7 देशांचे या ठिकाणी प्रमुख नेते होते बघा। लक्षात ठेवा पेपरला विचारण्याची दाट शक्यता आहे बघा। श्रीलंकाचे राष्ट्रपती आले होते बघा
रानिल विक्रमसिंघे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती आले होते डॉक्टर मोहम्मद मुइझू, हे सुद्धा आले होते. शेल्सेलचे उपराष्ट्रपती आले होते अहमद अफीफ, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बांगलादेशचे प्रधानमंत्री आले होते शेख हसीना. कोण आले होते बघा? शेख हसीना. मॉरिशसचे प्रधानमंत्री आले होते बघा प्रवीण कुमार जुगन्नौथ. त्याच्यानंतर नेपाळचे प्रधानमंत्री होते पुष्पकमल दहल प्रचंड. भूटानचे होते बघा शेरिंग टोबगी, लक्षात ठेवा. एवढे सगळे आले होते 7 जण. आणि मित्रांनो, तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असतील फक्त 149 रुपयाला या ठिकाणी चालू घडामोडी असणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला सुटसुटीत अभ्यास होईल. यामध्ये महत्त्वाच्या योजना, मिशन चंद्रयान, क्रीडा घडामोडी सगळं काय आपल्याला मिळणार आहे. फोनपे गुगल पे नंबर आपला 827555 ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये मिळतील, किंवा हा जो काही QR कोड दिसतो हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही पेमेंट पाठवून द्या. लगेच तुम्हाला ह्या PDF त्वरित व्हॉट्सअपला मिळतील. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ॲड केलं जाईल. त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी शेअर केले जातील. त्यामुळे याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. कारण की कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी जे काही आपले व्हिडिओ झाले असतील बघा IMP टॉपिकवरची, त्याच्या सगळ्या PDF असणार आहेत, GK पण असणार आहे आपल्याला यामध्ये रिव्हिजनसाठी. त्यामुळे अवश्य तुम्ही या PDF घ्या, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मार्कमध्ये वाढ होईल. कारण की पैसा आपण कधी पण कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ आणि भरती पुन्हा होत नसते. त्यामुळे लगेच आपल्याला PDF ह्या घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, 2024मध्ये नरेंद्र मोदी भारताचे कोणत्या क्रमांकाचे पंतप्रधान असणार आहेत? या ठिकाणी जर विचारलं क्रमांक तर बघा 14व्या क्रमांकाचे असणार आहेत, लक्षात ठेवायचे 14वी. लोकसभा निवडणूक 2024मध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजपने किती जागा जिंकल्या? तर 240 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. 99 जागा मित्रांनो काँग्रेसने जिंकलेल्या आहेत राहुल गांधीच्या पक्षाने, लक्षात ठेवायचे हे पण लक्षात ठेवा. आणि आपल्या महाराष्ट्रामधून जे काही अपक्ष उमेदवार होते सांगलीमधून, त्यांची सुद्धा या ठिकाणी बघा राहुल गांधींना पाठिंबा दिलेला आहे. अशा मिळून बघा त्यांच्या 100 जागा या ठिकाणी क्रॉस झालेल्या आहेत राहुल गांधीच्या. आणि BJPला बघा 240 या ठिकाणी सीट मिळालेली आहेत. नरेंद्र मोदी यांनी 2024 साली कोणत्या लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक जिंकली? तर नरेंद्र मोदी यांनी बघा वाराणसीमधून बघा यांनी जिंकलेली आहे. नरेंद्र मोदीचा जन्म कधी झाला होता? तर 17 सप्टेंबर 1950ला मेहसाणा जिल्हा गुजरात या ठिकाणी झाला होता. नरेंद्र मोदी यांच्या आईचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवा हिराबेन मोदी हे नरेंद्र मोदीच्या आईचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केव्हा त्यांनी काम पाहिलं होतं? तर 2001 ते 2014, लक्षात ठेवायचं 2001 ते 2014 दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. लक्षात ठेवायचं आहे गुजरातमध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 2001 ते 2014 काळापर्यंत ते या ठिकाणी पदावर होते. नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री कधी झाले होते? तर 7 ऑक्टोबर 2001ला बघा गुजरातचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी भाजपमध्ये कधी आले होते? तर 1987, लक्षात ठेवा 1987ला भाजपामध्ये प्रवेश या ठिकाणी केला होता. नरेंद्र मोदी पहिल्या वेळेस कोणत्या वर्षी भारताचे पंतप्रधान झाले होते? तर 2014मध्ये. 2014मध्ये नरेंद्र मोदी 2 लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी खासदार झाले होते. तर ते कोणते होते? एक होतं वाराणसी आणि दुसरं होतं वडोदरा. 2 ठिकाणामधून खासदार झाले होते बघा. नरेंद्र मोदी दुसऱ्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोणत्या वर्षी झाले? तर सगळ्याला माहिती आहे दुसऱ्या वेळेस कधी झाले? 2019ला झाले होते. सर्वात जास्त काळ सेवा देणारे भारताचे पहिले गैर काँग्रेस पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी. पहा नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बनलेला PM नरेंद्र मोदी चित्रपटामध्ये कोणी काम केलं? तर विवेक ओबेरॉय, ऑप्शन क्रमांक B विवेक ओबेरॉय यांनी काम केलेलं आहे. नरेंद्र मोदी खालीलपैकी कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात? तर वाराणसी, लक्षात ठेवायचं बघा वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, फोर्ब्स या जगामधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये 2018मध्ये बघा नरेंद्र मोदीचा क्रमांक काय आला होता? तर 9वी रँक या ठिकाणी आली होती मित्रांनो, लक्षात ठेवायचं 9व्या क्रमांकावर होते सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये. नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS याचे पूर्णवेळ कार्यकर्ता केव्हा बनले होते? तर 1971मध्ये बघा ते बनले होते. कधी? 1971मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता ते बनले होते. 2022 साली लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता? तर नरेंद्र मोदीला या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा.
2024मध्ये भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ ग्लायपो प्राप्त करणारे पहिले गैर-भूतानी व्यक्ती कोण होते? तर नरेंद्र मोदी होते. बघा कोण होते? नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023मध्ये जगामधील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचं श्री सिद्धरूढा स्वामीजी हुबळी स्टेशनचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं? तर सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म तर हा कर्नाटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो रेल्वे प्लॅटफॉर्म. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यावेळेस कोणतं नाणं जारी करण्यात आलं होतं? बघा नाणं कोणतं जारी करण्यात आलं होतं? तर 75 रुपयाचं मित्रांनो या ठिकाणी नाणे जारी करण्यात आलं होतं. किती? 75 रुपयाचं. नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची जी काय स्थापना आहे ती कधी केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015ला झालेली. लक्षात ठेवायचं आहे 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झालेली. कोणत्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन ऑफ अर्थ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर 2018. लक्षात ठेवा मित्रांनो 2018मध्ये त्यांना चॅम्पियन्स ऑफ अर्थ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जगामधील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमधील मोटेरा या ठिकाणामध्ये नूतनीकरण केलेल्या सरदार पटेल स्टेडियमचं नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलं आहे? तर नरेंद्र मोदी स्टेडियम. लक्षात ठेवायचं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. पंतप्रधान कोणत्या सभागृहामधील बहुसंख्य पक्षाचा नेता असतो? तर लोकसभा. लक्षात ठेवायचं आहे लोकसभा. पंतप्रधानांची जी काही नियुक्ती आहे ते कोण करत असतं? तर भारताचे राष्ट्रपती. कलम किती? बघा कलम 75 नुसार अनुच्छेद 75. भारताचा पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती आहे? तर 25 वर्ष या ठिकाणी असावं लागतं. सर्वात जास्त काळ पद भूषवलेले पंतप्रधान कोण आहेत? तर जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवायचं बघा. चौधरी चरण सिंग या एकमेव भारतीय पंतप्रधानांचं नाव सांगा ज्यांना संसदेत बोलण्याची संधी मिळाली नाही. तर त्यांचं नाव होतं बघा चौधरी चरण सिंग. 1965च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते? तर लाल बहादूर शास्त्री होते. सर्वात तरुण भारतीय पंतप्रधान कोण होते? बघा तर राजीव गांधी होते. लक्षात ठेवायचे सर्वात तरुण कोण होते? राजीव गांधी. दक्षिण भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर नरसिंह राव हे आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते. तर भारताचे पहिले पंतप्रधान होत्या कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या आणि ते राज्यसभेच्या सदस्य सुद्धा होत्या. बा पुढचा प्रश्न मित्रांनो, नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं होतं? तर मनमोहन सिंग याचं बरोबर उत्तर आहे. कोणत्या पंतप्रधानाचा कार्यकाळ 13 दिवसांचा असतो? तर अटल बिहारी वाजपेयी. जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. आपल्याला माहिती आहे. भारताबाहेर कोणत्या पंतप्रधानांचं निधन झालं होतं? तर लाल बहादूर शास्त्री यांचं भारताच्या बाहेर निधन झालं होतं. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात. पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे मोरारजी देसाई हे पहिले पंतप्रधान होते. बघा पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे. भारतरत्नाने सन्मानित भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. बघा इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला कोण होत्या? तर इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. एखादी व्यक्ती भारताचे पंतप्रधान म्हणून जास्तीत जास्त किती वेळा काम करू शकते? तर याला मर्यादा नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण माहिती बघितली. याची PDF डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपण टेलिग्रामची लिंक टाकलेली बघा. त्या टेलिग्रामच्या लिंकला तुम्ही नक्की जॉईन करा. लगेच तुम्हाला ही PDF त्या ठिकाणी मिळून जाईल. व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा. कमीत कमी 5 व्यक्तींना तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा लाभ होईल. व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा.